शरद पवारांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते। शरद पवारांचं हेलिकॉप्टर बिघडलंय। प्रचार सभेच्या प्रवासादरम्यानची ही घटना आहे। शरद पवार यांचं हेलिकॉप्टर बिघडलंय। प्रचार सुरू आहे जोरदार विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा, आणि त्यामध्ये आता प्रचार सभेच्या दरम्यान प्रवासादरम्यान शरद पवारांचं हेलिकॉप्टर बिघडलंय। प्रचार सभेच्या दरम्यान प्रवासादरम्यान हेलिकॉप्टर बिघडलंय शरद पवारांचं। दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार सुरू आहे आणि त्यामध्ये शरद पवार यांचं हेलिकॉप्टर बिघडलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। रोहन, काय परिस्थिती आहे? नक्कीच खरं तर भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती शरद पवार आणि सुप्रिया सुळे होते। वेल्ह्यामधली सभा आटपून शरद पवार वाळजे माळवाडी मधल्या सभे ठिकाणी येण्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालेला पाहायला मिळतोय, आणि ह्या बिघाडामुळे जे आहे ते शरद पवारांना त्यांच्या वाहनाने आता शरद पवार जे आहेत ते वाळजे माळवाडीतल्या सभे ठिकाणी निघालेले पाहायला मिळत आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जे ते बारामती लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे वतीने जे ते प्रचारार्थ सगळीकडे शरद पवार फिरताना पाहायला मिळतात, आणि यावेळी हेलिकॉप्टर मधून प्रवास त्यांचा होत होता। परंतु आज जे ते वेल्ह्याची सभा संपल्यानंतर वाळजे माळवाडीकडे निघताना जो आहे तो या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला पाहायला मिळतोय, आणि या तांत्रिक बिघाडामुळे शरद पवारांना त्यांच्या वाहनाने जे आहे ते वाळजे माळवाडीला यावं लागतं, आणि यामुळे जे ते शरद पवार सध्या त्यांच्या चारचाकी वाहनाने सुप्रिया सुळेंसह वाळजेतल्या सभास्थळी निघालेला आहे। परंतु नेमका काय बिघाड झालेला आहे, कशामुळे हा बिघाड झालेला आहे याची माहिती मिळाली नाही। परंतु सध्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे ते त्यांच्या चारचाकी वाहनाने सध्या वाळजेच्या या सभे ठिकाणी सध्या निघालेले पाहायला मिळतात। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।